नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे कोकण विजन। पुनर्विकास प्रकल्पाच्या धंद्यात अधिक इमारतींचा ताबा मिळवण्यासाठी बिल्डरांकडून सोसायटीतील सदनिका धारकांचा छळ होत आहे। त्यासाठी पालिकेतील अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने कामं करून घेतली जात आहेत। याबाबत वसईतील दिवाणमान येथील दीपांजली व निवासी संकुलासंदर्भात येथील सदनिका धारकांची नेमकी काय बाजू आहे तो तपशील पाहू। माझं नाव ऋषभ सुरेश शेटकर। मी गेली 33 वर्ष वसईमध्ये दीपांजली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, अंबाडी रोड, वसई वेस्ट, एच कॉलनी येथे राहतो आहे। मी जो विषय आता मांडत आहे तो अतिशय गंभीर विषय आहे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात। कारण वसई विरार नालासोपारा हे असं क्षेत्र आहे की तिथे पुढील 10 वर्षामध्ये 10 ते 20 वर्षामध्ये बहुसंख्य बिल्डिंग्स ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहेत आणि या सर्व बिल्डिंग्सवर इकडच्या काही राजकारण्यांचा, काही बिल्डर्सचा डोळा आहे आणि त्या संदर्भात आम्ही स्वतः अनुभवत असलेले जे वाईट अनुभव आहेत, जे सर्व या राजकारण्यांनी, हे काही अधिकाऱ्यांनी त्यांचा संगनमत करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमचा जो छळ होत आहे त्या संदर्भात मी माझं इथे म्हणणं मांडत आहे। तर हा विषय असा होता की 2023च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या दीपांजली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने आर्क मीडिया या आर्किटेक्ट टीमकडून पूर्ण आमच्या सोसायटीचं, बिल्डिंगचं, दोन्ही बिल्डिंगचं एक सेफ्टी ऑडिट केलं होतं। आता या सेफ्टी ऑडिटमध्ये आमचं C2B मध्ये बिल्डिंगचा निकाल आला होता आणि किरकोळ दुरुस्तीनंतर ही बिल्डिंग पुढे 5 ते 7 वर्ष याला धोका नाही असा स्टॅबिलिटी रिपोर्टसुद्धा आहे। आता हे सर्व दुरुस्तीकरण वगैरे मागील वर्षी 2024 पर्यंत पूर्ण झालं आणि त्याच दरम्यान सुमारे 12 लाख रुपये खर्च करून सोसायटी फंडमधून 12 लाख रुपये खर्च करून सेक्रेटरी चेअरमॅन यांनी पत्र्यांचं शेड घातलं बिल्डिंग्सवर आमच्या दोन्ही। आणि ते शेडचं काम सुरू असतानाच म्हणजे सोसायटीच्या फंडमधून स्टॅबिलिटी रिपोर्टच्या हे सगळं बिल्डिंगच्या दुरुस्तीसाठी कमीत कमी 2,80,000, परत 12.5 लाख रुपये पत्र्यांचं, असं जवळजवळ 15 लाख रुपये फंडमधून आमच्या खर्च करून ते काम सुरू असतानाच त्यांना अचानक असा साक्षात्कार होतो सेक्रेटरी चेअरमॅनना की आता बिल्डिंग जुनी झाली आहे आणि ती रिडेव्हलपमेंटला गेलीच पाहिजे। आता रिडेव्हलपमेंटला गेली पाहिजे, चला मान्य आहे, आम्हालाही रिडेव्हलपमेंट हवं आहे, आम्ही काही त्या विरोधात नाही आहोत कारण आमच्या इमारतीला 40 वर्ष झाली। पण 40 वर्ष झाली असताना सुद्धा बिल्डिंगचं स्ट्रक्चर खूप मजबूत आहे आणि आमच्याकडे रिपोर्ट पण आहे की पुढील 5 ते 7 वर्ष घाई नाही आहे। पण ठीक आहे, रिडेव्हलपमेंटला जाण्याचा विषय निघाला। आता सोसायटीच्या चेअरमॅन सेक्रेटरीचं असं म्हणणं आहे की आमच्या सोसायटीमध्ये कुठलाही बिल्डर यायला तयार नाही आहे। का तर भूतकाळात दिवाण बिल्डरने काहीतरी त्यामध्ये काही गोष्टी होत्या ज्या त्यांनी पूर्ण केल्या नव्हत्या, त्यामुळे इथे FSI कमी मिळणार आहे, परत सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्यामुळे आम्ही इथे रिडेव्हलपमेंटला कोणीही जाणार नाही आणि कुठलाही बिल्डर येणार नाही। तर अचानकपणे त्यांनी जुलै महिन्यामध्ये कुणाल शहा हा महावीर इन्फिनिटी या कंपनीचा एक बिल्डर आणून आमच्यासमोर उभा केला आणि उभा केला म्हणजे हा जसा आमच्यासाठी एक देवदूतच आला आहे की बाबा हा जर गेला तर याच्या पुढे कोणी येणार नाही, उद्या तुमची बिल्डिंग जर पडली तर तुम्ही वाऱ्यावर याल, तुमच्या या बिल्डिंगमध्ये कोणी हात घालणार नाही, हा माणूस आलाय तो देवदूतासारखा आलाय तुमच्यासाठी, तर तुम्ही आता सगळ्या याच्या अटी मान्य करून तुम्ही होकार द्या। अगदी सुरुवात अशी झाली की आम्हाला ब्लँक कन्सेंट लेटरवरती त्यांनी आमच्या सह्या घेण्यासाठी आम्हाला प्रस्ताव दिला की कोऱ्या संमतीपत्रावर तुम्ही आम्हाला सह्या करून द्या आणि फक्त सोसायटीच्या नावे नाही तर कुणाल शहा ह्या महावीर इन्फिनिटी याच्या नावे सुद्धा ब्लँक कन्सेंट लेटर, त्यामध्ये अशी कंडिशन दिली होती त्यांनी की ऑल टर्म्स अँड कंडिशन, अनकंडिशनली ॲक्सेप्टेड ऑल टर्म्स अँड कंडिशन्स, यू कांट रिवोक इन फ्युचर, अशा त्यामध्ये जाचक अटी त्यांनी टाकल्या होत्या की आम्ही ज्या काही कंडिशन देऊ त्या तुम्हाला मान्य असतील, तुम्ही भविष्यामध्ये मागे फिरू शकत नाही, तुम्ही ह्या बिल्डरलाच तुम्ही पसंत केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची। आता त्या गोष्टीसाठी आम्ही चेअरमॅन सेक्रेटरी यांच्याबरोबर आमचा थोडा वाद झाला। त्यांना सांगितलं की ह्या अटी टाकण्याची काही गरज नाही, ते बोलतात बायलॉज प्रमाणे ह्या आम्ही अटी टाकल्यात। त्यांना आम्ही सांगितलं बायलॉजमध्ये कुठे लिहिलं आहे की तुम्ही ह्या अटी टाकू शकता। हा विषय तिथे संपला, त्यांनी आमच्याकडून संमतीपत्र घेतलं नाही। आता इथे झालं कसं, आमची जी सोसायटी होती त्यामध्ये 112 टेनंट आहेत, पण जवळजवळ 60% लोक असे आहेत जे तिथे राहत नव्हते,
ते इन्व्हेस्टमेंटचे फ्लॅट्स होते. ते दुसरीकडे मुंबई साईडला कुठे राहतात, इथे फ्लॅट्स त्यांनी काही जणांनी भाड्यावर दिले आहेत, काही जणांचे फ्लॅट्स बंद आहेत. आता इथे असं होतं की 60% लोक इथे राहत नसल्यामुळे चेअरमॅन सेक्रेटरीनी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली कॉल करून त्यांना सांगितलं की भाई देखो आपके लिए अच्छा ऑफर है, बिल्डिंग बनेगा, आपका प्रॉपर्टी का रेट बनेगा, आप आ जाओ. आता इथे झालं असं की 60% लोक तर ॲटोमॅटिक त्याला मॅजॉरिटी प्राप्त झाली. 20% लोक अशी आहेत सोसायटीमध्ये ज्यांना जे त्यांचे इंग्लिशमध्ये सगळ्या व्यवहार चालतो आजकाल, मराठीमध्ये वगैरे मागितलं तर ते देत नाहीत, बोलतात की नाही मराठीमध्ये नाही देणार. आता इथे झालं असं की काही लोकांना वाचता येत नाहीत, काही सिंगल वुमन्स आहेत ज्यांचे हजबंड ऑफ झाले आहेत समजा, किंवा मुलं बाहेरगावी राहतात, अशा काही सिंगल वुमन्स आहेत. त्यांना अक्षरशः सोसायटीच्या आमची हे जे आहेत काही लोक मेंबर्स कमिटीचे वगैरे, ते लोक घरात त्यांच्या जाऊन त्यांना मिसगाईड करतात की तुम्ही जर सही केली नाही तर उद्या बिल्डिंग पडली तर तुम्हाला दंड भरावा लागेल, किंवा तुम्ही सर्व लोकांच्या विरोधात जात तर तुम्हाला 5 लाखाचा दंड द्यावा लागेल, तुम्हाला घरात घुसून लोक बाहेर काढतील, तुम्ही सह्या करा. असं लोकांना फसवून त्यांच्याकडून सह्या घेतल्या. जवळजवळ 20% लोकांना मिसगाईड केलं. आणि हा प्रभू असोसिएट नावाची जी आहे इकडची संस्था, कुठली ते करतात रिडेव्हलपमेंटसाठी मोठ्या मोठ्या त्यांचे व्हिडिओज बनतात, असे खूप काही बनतात. त्यांचा व्ही विश्वनाथ म्हणून जो व्यक्ती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी इथे चालत असताना त्यांनी जवळजवळ 80% लोकांच्या ब्लँक पेपरवर त्यांनी कन्सेंट घेतलं आणि लोकांनी दिलं सुद्धा. कारण कसं आहे, जे मी जसं म्हणालो तुम्हाला 60% लोक इथे राहत नव्हते, 20% लोकांना मिसगाईड करून त्यांचं घेतलं. आता आम्ही जे 20% विरोधात होतो त्यांचं त्यांना कन्सेंट घेणं गरजेचं नाही वाटलं. ऋषभ शेटकर यांना आपण ऐकलं आहे. येथील सदनिका धारकांचा छळ नेमका कसा होतो? चेअरमॅन आणि सेक्रेटरी बिल्डरचे दलाल बनून आपल्याच संकुलातील सदनिका धारकांचा कसा छळ करतात, याबाबतचा तपशील उद्या सकाळी 8 वाजता प्रसिद्ध होणाऱ्या व्हिडिओत आपण पाहू शकाल. तो व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपण कोकण विजनला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.